आज नागपूरची भूमी एका ऐतिहासिक आंदोलनाची साक्ष बनली। चलो नागपूरच्या हाकेला प्रतिसाद देत देशभरातून लाखो बहुजन बांधव आज नागपूरच्या रस्त्यावर उतरले। निमित्त होतं भारत मुक्ती मोर्चाचा संघ मुख्यालयावरील धडक मोर्चा। इंदोरा मैदान ते संविधान चौक असा हा जनसागर लोटला असून यात एससी, एसटी, ओबीसी आणि अल्पसंख्याक समाजाचे प्रतिनिधी देशभरातून मोठ्या संख्येने सामील झाले। परंतु हा मोर्चा नक्की का काढला गेला? भाजप सरकारच्या विरोधातील राग आरएसएसच्या दारात व्यक्त का केला जातोय आणि वामन मेश्राम यांच्या या आंदोलनाच्या मुख्य मागण्या काय आहेत? आज आपण या सर्व प्रश्नांवर सविस्तरपणे चर्चा करणार आहोत। नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। या आंदोलनाची ठिणगी पडली ती गेल्या वर्षीच्या डिसेंबरमध्ये। बामसेफ आणि भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अधिवेशन ओडिशातील कटक येथे आयोजित करण्यात आले होते। देशभरातून हजारो कार्यकर्ते तिथे पोहोचले देखील होते। मात्र ऐनवेळी ओडिशातील भाजप सरकारने या अधिवेशनाला परवानगी नाकारली आणि ते रद्द करण्यास भाग पाडले। लोकशाहीत अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि संघटना बनवण्याचे वाढवण्याचे स्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला एक मौलिक अधिकार आहे। मग एका शांततापूर्ण वैचारिक अधिवेशनाला सरकार का घाबरले? बामसेफच्या कार्यकर्त्यांनी याला संविधान विरोधी कृती ठरवले आणि याच अन्यायाचा निषेध नोंदवण्यासाठी आज नागपूरच्या संघ मुख्यालयाला घेराव घालण्याचे ठरवण्यात आले। आता प्रश्न कसा पडतो की अधिवेशन रद्द केले भाजप सरकारने, मग मोर्चा संघाच्या कार्यालयावर का? याचे उत्तर वामन मेश्राम यांनी अतिशय स्पष्टपणे दिले आहे। ते म्हणतात की भाजपच्या सर्व सरकारांचे रिमोट कंट्रोल हे नागपूरच्या रेशीमबाग आणि महाल भागात असलेल्या संघ मुख्यालयात आहे। जरी दैनंदिन कामात हस्तक्षेप दिसत नसला तरी देशाची धोरणे, महत्त्वाचे राजकीय निर्णय आणि घटनात्मक संस्थांमधील नेमणुका यावर संघाचा मोठा प्रभाव असतो। हे अनेकदा सिद्ध झालेले आहे। म्हणूनच नाक दाबलं की तोंड उघडेल या म्हणीप्रमाणे सरकारवर दबाव आणण्यासाठी थेट केंद्रस्थानी म्हणजेच संघाच्या मुख्यालयावर मोर्चा काढण्याची ही पहिलीच वेळ नाही। याआधीही 6 ऑक्टोबर 2022 रोजी वामन मेश्राम यांच्याच नेतृत्वाखाली असाच विराट मोर्चा काढण्यात आला होता। त्यावेळी नागपूर पोलिसांनी संपूर्ण शहराला छावणीचे स्वरूप दिले होते। लाखो समर्थकांसह वामन मेश्राम यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते, ज्यामुळे मोठे तणावाचे वातावरण नागपूरमध्ये निर्माण झाले। मात्र यंदाच्या मोर्चात एक वेगळा बदल पाहायला मिळाला। पोलिसांनी आंदोलकांना अडवण्याऐवजी संयमाची भूमिका घेतल्याचे दिसले। ही बहुजन समाजाची वाढत चाललेली ताकद आहे असेच दिसते। हा मोर्चा केवळ निषेध नोंदवण्यासाठी नव्हता, तर यामागे काही अत्यंत महत्त्वाच्या राष्ट्रीय स्तरावरच्या मागण्या होत्या। ईव्हीएम हटाव, देश बचाव ही भारत मुक्ती मोर्चाची सर्वात जुनी आणि प्रमुख मागणी आहे। लोकशाहीत पारदर्शकता हवी असेल तर निवडणुका ह्या मतपत्रिकेवरच अर्थात बॅलेट पेपरवरच व्हायला हव्यात असा त्यांचा आग्रह आहे। सोबतच जोपर्यंत कोणत्याही जातीची लोकसंख्या किती आहे हे स्पष्ट होत नाही तोपर्यंत त्यांना न्याय आणि प्रतिनिधित्व योग्य प्रमाणात मिळणार नाही। त्यामुळे केंद्र सरकारने तातडीने जातनिहाय जनगणना करावी ही दुसरी मोठी मागणी आहे। तर संविधानातील मूलभूत अधिकारांवर होणारे अतिक्रमण थांबवावे आणि देशातील लोकशाही मूल्ये टिकवून ठेवावीत असे काही प्रमुख मुद्दे घेऊन भारत मुक्ती मोर्चाचे कार्यकर्ते, समर्थक नागपूरच्या रस्त्यांवर उतरले होते। वामन मेश्राम यांनी गेल्या काही दशकांपासून एससी, एसटी, ओबीसी आणि अल्पसंख्याकांना एका मंचावर आणण्याचे काम केले आहे। ज्यांची जितकी संख्या भारी त्यांची तितकी भागीदारी या सूत्राप्रमाणे ते बहुजन समाजाला जागृत करत आहेत। आजच्या मोर्चात उत्तर भारतापासून ते दक्षिण भारतापर्यंतचे प्रतिनिधित्व सहभागी झाले होते, जे हे दर्शवते की हा लढा आता केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिला नसून तो देशव्यापी झालेला आहे। नागपूरच्या या मोर्चाने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की बहुजन समाज आपल्या हक्कांप्रती कमालीचा जागरूक झाला आहे। सत्तेचे केंद्रस्थान असलेल्या संघ मुख्यालयाला दिलेला हा एक इशाराच आहे असं दिसतंय। त्याचा राजकारणावर काय परिणाम होईल आणि पुढे हे आंदोलन आणखी किती मजबूत होईल, किती पुढे जाईल हे बघण्यासारखे राहील। ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका व्हाव्यात काय आणि जातनिहाय जनगणनेबाबत तुमची मतं काय आहेत हे आम्हाला कमेंट्समध्ये सांगा।